नमस्कार, स्वागत आहे आपले एन डी करियर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। आजच्या दिवसात जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत। त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे। चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला। प्रश्न क्रमांक 1, अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून डॅश डॅश असे केले आहे। याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3, श्री विजयापुरम। अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची जी राजधानी आहे पोर्ट ब्लेअर, याचं नवीन नामकरण काय करण्यात आलेलं आहे? श्री विजयापुरम असं करण्यात आलेलं आहे। अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती 1 नोव्हेंबर 1956 रोजी करण्यात आलेली आहे। याचे सध्या लेफ्टनंट गव्हर्नर म्हणजेच नायब राज्यपाल आहेत देवेंद्र कुमार जोशी। या ठिकाणी लोकसभा मतदारसंघ आहे 1 आणि अंदमान आणि निकोबार या ठिकाणी एकूण 836 बेट आहेत। यापैकी 31 बेटावरती आपल्याला मानवी वस्ती पाहायला मिळते। जानेवारी 2023 मध्ये या ठिकाणच्याच 21 बेटांची नावे जी आहेत तर ती परमवीर चक्र विजेत्यांच्या नावावरून ठेवण्यात आलेली आहेत। बघा, यामध्ये महत्त्वाची जर आपण बेटे बघितली तर त्यामध्ये रोज आइसलँड याचं नवीन नामकरण सुभाषचंद्र बोस द्वीप असं करण्यात आलेलं आहे। नील आइसलँडचं नवीन नामकरण शहीद द्वीप असं करण्यात आलेलं आहे। हेवलॉक आइसलँडचं नामकरण स्वराज द्वीप असं करण्यात आलेलं आहे। बघा, आता या अंदमान आणि निकोबार केंद्रशासित प्रदेशामधील काही महत्त्वाच्या गोष्टी जर बघितल्या आपण तर आपल्या भारताचं अति दक्षिणेकडील जे टोक आहे, शेवटचं टोक, तर ते आहे इंदिरा पॉइंट। आणि हे जे इंदिरा पॉइंट आहे तर ते ग्रेट निकोबारच्या दक्षिण टोकावरती आपल्याला पाहायला मिळतं। उत्तर अंदमान बेटे आणि दक्षिण निकोबार बेटं जी आहेत तर ते 10° डिग्री चॅनलने विभक्त झालेली आहेत। यावरती MPSCने प्रश्न देखील विचारलेला होता, लक्षात ठेवायचं आहे। उत्तर अंदमान बेटे आणि दक्षिण निकोबार बेटे जे आहेत तर हे किती अंश डिग्री चॅनलने विभक्त झालेली आहेत? तर 10° डिग्री चॅनलने हे विभक्त झालेली आहेत। दक्षिण अंदमान आणि लिटल अंदमान यांना डंकन पॅसेज जी सामुद्रधुनी आहे तर ती वेगळं करते। अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशामधील सर्वात उंच शिखर जे आहे, सर्वोच्च शिखर, तर ते आहे सॅडल शिखर। या सॅडल शिखराची उंची आहे 737 मीटर। आणि आपल्या भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी जो आहे बॅरेन, तर तो देखील आपल्याला या अंदमान ठिकाणी म्हणजे अंदमान आणि निकोबार या केंद्रशासित प्रदेशामध्येच पाहायला मिळतो। त्याचबरोबर या ठिकाणी काळ्या पाणी शिक्षा भोगण्यासाठी एक जेल होती बघा, त्या जेलचं नाव आहे सेल्युलर जेल। प्रश्न क्रमांक 2, देशात पहिल्यांदाच पेपरलेस मतदान डॅश डॅश या ग्रामपंचायतीचे घेण्यात आले आहे। उत्तर ऑप्शन क्रमांक 4, रतुआ रतनपूर। आपल्या देशामध्ये पहिल्यांदाच पेपरलेस मतदान घेण्यात आलेलं आहे बघा ग्रामपंचायतीचं। ते ग्रामपंचायत कोणती आहे? तर मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ जवळची बैरसिया तहसीलमधील रतुआ रतनपूर ही ग्रामपंचायत आहे। हा प्रश्न तुम्हाला आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्वच परीक्षेसाठी लक्षात ठेवायचा आहे। आपल्या देशामध्ये ग्रामपंचायतीचं मतदान जे आहे किंवा ग्रामपंचायतीची निवडणूक जी आहे तर ती पेपरलेस पद्धतीने घेण्यात आलेली आहे, म्हणजे त्या ठिकाणी पेपरलेस मतदान झालेलं आहे। ती ग्रामपंचायत आहे रतुआ रतनपूर। कोणत्या राज्यामधील आहे? तर मध्य प्रदेश राज्यामधील। आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये मांसाहारावरती बंदी घालणारं जगातील पहिलं शहर ठरलेलं आहे पालिताना। पालिताना जे शहर आहे तर ते आपल्या भारतातील गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यामधील शहर आहे। आपल्या देशातील पहिलं धान्य ATM सुरू करण्यात आलं आहे कोणत्या ठिकाणी? ओडिसामधील भुवनेश्वर या ठिकाणी। आणि या पहिल्या धान्य ATMचं नाव आहे अन्नपूर्ती ATM। आपल्या महाराष्ट्रातील पहिलं सौर ग्राम ठरलेलं नुकतंच मण्याची वाडी। आणि आपल्या महाराष्ट्रातील पहिले फळाचे गाव ठरलेलं आहे धुमाळवाडी। ही दोन्ही गावे जी आहेत तर ते आपल्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामधील आहेत। पाहूयात पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 3, आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 101वा सदस्य देश डॅश डॅश हा बनला आहे। उत्तर ऑप्शन क्रमांक 1, नेपाळ। आंतरराष्ट्रीय सौर आघाडी किंवा याला आपण काय म्हणतो? ISA, इंटरनॅशनल सोलार अलायन्स म्हणून आपण याला ओळखतो बघा। या ISAचा 101व्या क्रमांकाचा सदस्य देश कोणता बनलेला आहे नुकतंच? तर नेपाळ हा देश बनलेला आहे। आपण आता या ISA म्हणजेच इंटरनॅशनल सोलर अलायन्सबद्दल काही थोडक्यामध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। याची स्थापना जी आहे तर ती 30 नोव्हेंबर 2015 रोजी करण्यात आलेली आहे। याचं मुख्यालय आहे हरियाणा राज्यातील गुरुग्राम या ठिकाणी। आणि या ISAची स्थापनेची संकल्पना जी आहे तर ती भारत आणि फ्रान्स या दोन देशांनी मांडलेली होती 2012 साली। सध्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचे महासंचालक आहेत डॉक्टर अजय माथुर आणि अध्यक्ष आहेत RK सिंग। या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 98व्या क्रमांकाचा सदस्य देश बनलेला होता आर्मेनिया। 99व्या क्रमांकाचा सदस्य देश बनलेला होता स्पेन। तर 100व्या क्रमांकाचा सदस्य देश बनलेला होता पॅराग्वे। आणि आता 101व्या क्रमांकाचा सदस्य देश कोणता बनलेला आहे? तर नेपाळ हा देश बनलेला आहे। प्रश्न क्रमांक 4, संसदीय राजभाषा समितीच्या अध्यक्षपदी डॅश डॅश यांची निवड करण्यात आली आहे। याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3,
अमित शहा. संसदीय राजभाषा समितीच्या अध्यक्षपदी अमित शहा यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आलेली आहे बघा. या अगोदर 2019 ते 2024 या काळामध्ये ते या समितीचे अध्यक्ष राहिलेले आहेत. अमित शहा हे सध्या आपल्या केंद्रीय गृहमंत्री आणि पहिले सहकार मंत्री आहेत बघा. तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आपल्या देशाचे पहिले सहकार मंत्री आणि सध्या केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत तर अमित शहा. या संसदीय राजभाषा समितीची स्थापना जी आहे तर ते 1976 साली करण्यात आलेली आहे. संसदीय राजभाषा समितीची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? 1976 साली. राजभाषा अधिनियम जो 1963 त्या अंतर्गत याची स्थापना करण्यात आलेली आहे. संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी नुकतंच निवड करण्यात आलेली आहे डॉक्टर संजय जयस्वाल यांची. संसदेच्या अंदाज समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? डॉक्टर संजय जयस्वाल यांची. आता यामध्ये जर बघितलं आपण या संसदेच्या अंदाज समितीमध्ये तर एकूण 30 सदस्य असतात बघा. किती सदस्य असतात? एकूण 30 सदस्य असतात. आणि हे जे 30 सदस्य असतात संसदेच्या अंदाज समितीमधील तर ते सर्व जे आहे तर ते लोकसभेमधून निवडले जातात. आणि या सदस्याचा कार्यकाल किती वर्ष असतो तर 1 वर्ष असतो. त्याचबरोबर नुकतंच लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या के.सी. वेणुगोपाल यांची निवड करण्यात आलेली आहे. लोकलेखा समितीबद्दल देखील तुम्हाला बऱ्याच परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? काँग्रेसच्या के.सी. वेणुगोपाल यांची. या लोकलेखा समितीमध्ये एकूण 22 सदस्य असतात बघा. आता हे जे 22 सदस्य आहेत तर त्या 22 सदस्यापैकी 15 सदस्य जे आहेत तर ते लोकसभेमधून घेतले जातात आणि 7 सदस्य हे राज्यसभेमधून यावरती निवडून दिले जातात. प्रश्न क्रमांक 5. भारत आणि डॅश डॅश या देशादरम्यान अल नजाहा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे. उत्तर ऑप्शन क्रमांक 3 ओमान. भारत आणि ओमान या 2 देशादरम्यान नुकतंच अल नजाहा नावाचा एक संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आलेला आहे. 13 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर 2024 दरम्यान हा ओमानमधील रबकुट ट्रेनिंग एरिया या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. 2024ची या अल नजाहाची 5व्या क्रमांकाची आवृत्ती आहे बघा. कितव्या क्रमांकाची आवृत्ती आहे 2024ची तर 5व्या क्रमांकाची आवृत्ती आहे. या युद्ध सरावाची सुरुवात 2015 साली करण्यात आली होती आणि हा जो अल नजाहा संयुक्त लष्करी सराव आहे तर याचं आयोजन दर 2 वर्षांनी केलं जातं. यासोबतच भारत आणि ओमान या 2 देशादरम्यान नुकतंच ईस्टर्न ब्रिज हवाई दल युद्ध सराव देखील आयोजित करण्यात आलेला आहे 11 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024 दरम्यान. आणि 2024ची या ईस्टर्न ब्रिज हवाई दल युद्ध सरावाची 7व्या क्रमांकाची आवृत्ती सध्या सुरू आहे. या युद्ध सरावाची सुरुवात 2009 साली करण्यात आलेली होती. याबरोबरच भारत आणि ओमान या 2 देशादरम्यान 1993 साली एक युद्ध सराव सुरू करण्यात आलेला होता बघा. त्याचं नाव होतं नसीम अल बहर. प्रश्न क्रमांक 6. नागरी विमान वाहतूक विषयक दुसऱ्या आशिया पॅसिफिक मंत्रिस्तरीय परिषदेचे आयोजन डॅश डॅश देशात करण्यात आले आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 2 भारत. नागरी विमान वाहतूक विषयक दुसऱ्या आशिया पॅसिफिक मंत्रिस्तरीय परिषदेचे आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं आहे? आपल्या भारत देशामध्ये. 11 ते 12 सप्टेंबर 2024 रोजी या परिषदेचे आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि या परिषदेमध्ये जगभरातील 41 देशांचे 250 प्रतिनिधी सहभागी झालेले होते. या परिषदेचं आयोजन भारत सरकारने आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेतर्फे करण्यात आलेलं आहे बघा. या परिषदेची पहिली बैठक जी आहे तर ती 2018 साली चीनमधील बीजिंग या ठिकाणी घेण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 7. हवामान सज्ज आणि हवामान स्मार्ट भारत तयार करण्यासाठी डॅश डॅश हे मिशन सुरू करण्यात आले आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 मिशन मौसम. हवामान सज्ज आणि हवामान स्मार्ट भारत तयार करण्यासाठी एक मिशन सुरू करण्यात आलेलं आहे. त्याचं नाव आहे मिशन मौसम. मान्सूनचा अंदाज, हवेच्या गुणवत्तेचे इशारे, चक्रीवादळ, धुके, गारपीट यांची माहिती या मिशनद्वारे आता मिळणार आहे. या मिशनसाठी 2 वर्षासाठी 2000 कोटी रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली आहे. आपण ऑप्शन क्रमांक 4 वरती दिलेलं आहे मिशन दक्ष. तर हे नुकतंच बिहार राज्य सरकारने सुरू केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 8. भारतीय निवडणूक आयोगाने अपंग व्यक्तीमध्ये मतदार जागरूकता वाढविण्यासाठी राष्ट्रीय आयकॉन म्हणून डॅश डॅश यांची निवड केली आहे. याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आणि 2 शीतल देवी आणि राकेश कुमार. आपल्या भारतीय निवडणूक आयोगाने अपंग व्यक्तीमध्ये मतदार जागरूकता वाढविण्यासाठी राष्ट्रीय आयकॉन म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? शीतल देवी आणि राकेश कुमार यांची. हे दोन्ही खेळाडू जे आहेत तर ते जम्मू काश्मीरचे खेळाडू आहेत बघा. आणि नुकतंच जी पॅरिस पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा पार पडली 2024ची तर त्यामध्ये शीतल देवी आणि राकेश कुमार यांनी संयुक्तपणे धनुर्विद्यामध्ये कांस्य पदक देखील पटकावलेलं आहे आपल्या देशासाठी. याबरोबर आपण जे ऑप्शन क्रमांक 3 आणि 4 वर दिलेले आहेत तर त्यांना नुकतंच फिक्की इंडियाचा यूथ आयकॉन ऑफ इंडिया पुरस्कार 2024 देण्यात आलेला आहे बघा. अभिनेता आयुष्यमान खुराना आणि
भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना। या ठिकाणी निवडणूक आयोगाचा उल्लेख केलेला आहे बघा। तर आता आपण आपल्या भारतीय निवडणूक आयोगाबद्दल काही महत्त्वाची माहिती पाहूया, जी माहिती तुम्हाला परीक्षेमध्ये वारंवार विचारली जात आहे। आपल्या भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना 25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच 25 जानेवारी हा दिवस आपण आपल्या देशामध्ये राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करतो। आपल्या भारतीय निवडणूक आयोगाची तरतूद आपल्या भारतीय राज्यघटनेच्या भाग क्रमांक 15 मधील कलम 324 ते 329 दरम्यान करण्यात आलेली आहे। निवडणूक आयोगाच्या सदस्यांचा कार्यकाल हा 6 वर्ष असतो बघा, किंवा त्यांच्या वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत या पदावरती कार्यरत राहू शकतात। सध्या आपल्या देशाचे 25व्या क्रमांकाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार। या निवडणूक आयोगाची रचना जर बघितली आपण तर यामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि 2 निवडणूक आयुक्त असतात। या 2 निवडणूक आयुक्तांमध्ये सध्या एक आहेत श्री ज्ञानेश कुमार आणि दुसरे आहेत डॉक्टर सुखबीर सिंग संधू। आपल्या भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते सुकुमार सेन, तर आपल्या भारताच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त होत्या रमा देवी। आपल्या महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना 26 एप्रिल 1994 रोजी करण्यात आलेली आहे। या राज्य निवडणूक आयोगाची तरतूद आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 243K मध्ये करण्यात आलेली आहे बघा। राज्य निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमामध्ये करण्यात आलेली आहे? 243K मध्ये। सध्या आपल्या महाराष्ट्राचे 6व्या क्रमांकाचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत UPS मदान, तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आहेत सध्या S चोकलिंगम। प्रश्न क्रमांक 9, नवीन केंद्रीय वित्त सचिव म्हणून डॅश डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे। याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 तुहिन कांता पांडे। नवीन केंद्रीय वित्त सचिव म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तुहिन कांता पांडे यांची। यांच्या अगोदर आपले केंद्रीय वित्त सचिव होते TV सोमनाथन, मात्र आपण काही दिवसापूर्वीच पाहिलं होतं TV सोमनाथन यांची नवीन कॅबिनेट सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली होती आणि म्हणून केंद्रीय वित्त सचिव पद जे आहे तर ते रिक्त होतं आणि या पदी आता निवड करण्यात आली आहे किंवा नियुक्ती करण्यात आली आहे तुहिन कांता पांडे यांची। तुहिन कांता पांडे जे आहेत 1987च्या बॅचचे ते ओडिशा केडरचे IAS अधिकारी आहेत बघा। आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये गोविंद मोहन जे आहेत तर यांची नुकतंच गृह सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। विक्रम मिस्त्री यांची परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। राजेश कुमार सिंग यांची संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 10, पहिली जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स डॅश डॅश येथे आयोजित करण्यात आली आहे। याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 4 लखनौ। पहिली जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्स कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे? उत्तर प्रदेश राज्यातील लखनौ या ठिकाणी। आणि या परिषदेची थीम होती सशक्त आणि सुरक्षित भारत। या पहिल्या जॉईंट कमांडर्स कॉन्फरन्सची थीम काय होती? सशक्त आणि सुरक्षित भारत। प्रश्न क्रमांक 11, इंटरकॉन्टिनेंटल कप पुरुष फुटबॉल स्पर्धा 2024 डॅश डॅश या देशाने जिंकली आहे। याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 1 सिरिया। इंटरकॉन्टिनेंटल कप पुरुष फुटबॉल स्पर्धा 2024 कोणत्या देशाने जिंकलेली आहे? तर सिरिया या देशाने जिंकलेली आहे बघा। या स्पर्धेची सुरुवात 2018 साली करण्यात आलेली आहे आणि 2024ची या स्पर्धेची 4थ्या क्रमांकाची आवृत्ती होती। या 4थ्या क्रमांकाच्या आवृत्तीचं विजेतेपद पटकावलेलं आहे सिरिया देशाने, तर उपविजेतेपद पटकावलेलं आहे आपल्या भारत देशाने। या स्पर्धेचं आयोजन ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनतर्फे करण्यात आलेलं होतं तेलंगणाची राजधानी हैदराबाद या ठिकाणी। सध्या आपल्या भारतीय पुरुष फुटबॉल संघाचे प्रशिक्षक आहेत मॅनोलो मार्केज। प्रश्न क्रमांक 12, क्वाड 2024 समिटचे आयोजन भारत देशाऐवजी डॅश डॅश या देशात करण्यात येणार आहे। याचं उत्तर ऑप्शन क्रमांक 3 अमेरिका। क्वाड समिट 2024चं आयोजन आपल्या भारत देशामध्ये करण्यात येणार होतं बघा, मात्र याचं आयोजन आता आपल्या भारत देशाऐवजी अमेरिका या देशामध्ये करण्यात आलेलं आहे। हे आयोजन जे आहे तर ते 21 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात येणार आहे। कोणत्या ठिकाणी? अमेरिकामधील डेलावेर या ठिकाणी। ही समिट यावर्षी आपल्या भारतामध्ये होणार होती। आता पुढच्या वर्षी जी अमेरिकेमध्ये ही क्वाड समिट होणार आहे 2025, तर त्याचं आयोजन आपल्या भारत देशामध्ये करण्यात येणार आहे। म्हणजे आपल्या भारतामध्ये होणारी क्वाड समिट अमेरिका देशामध्ये होणार आहे 2024ची आणि 2025ची अमेरिका देशामध्ये होणारी क्वाड समिट आपल्या भारत देशामध्ये आयोजित करण्यात येणार आहे। या क्वाडची स्थापना 2007 साली करण्यात आलेली आहे बघा। याचे सदस्य देश आहेत जपान, अमेरिका, भारत आणि ऑस्ट्रेलिया। क्वाड देशामध्ये आयोजित केला जाणारा युद्ध सराव देखील आहे एक, त्याचं नाव आहे मलबार नौसेना युद्ध सराव किंवा युद्ध अभ्यास। आणि यानंतर पाहूयात तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न, सापामुळे विशेष पुनर्वसन करण्यात आलेले महाराष्ट्रातील पहिले गाव डॅश डॅश हे ठरले आहे। या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे।
अशा प्रकारे येणाऱ्या काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत, मग त्यामध्ये महत्त्वाची पोलीस भरती असेल, महानगरपालिका भरती असेल किंवा न्यायालयीन भरती असेल, तर इत्यादी सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे आणि जीकेचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत, तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीज अंतर्गत नियमित पाहत आहोत. तुम्ही जर आणखीन आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल, तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती समजली असेल, आवडली असेल, तर आपल्या या चॅनलला, आपल्या या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर करंट अफेअर्स आणि जीकेच्या महत्त्वाच्या PDF नोट्स हव्या असतील, तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता. या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.